आजच्या जीवनगौरव पुरस्काराचे दुसरे मानकरी आपल्या सगळ्यांचे सहकारी डॉक्टर पी.डी. पाटील म्हणजे साहित्य संस्कृतीला विकासाशी जोडणारे एक शिक्षण तज्ञ। आपल्या कर्तृत्वाने कुशल नेतृत्वाने त्यांनी शैक्षणिक सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा ठसा उमटवलेला आहे। डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून आजवर लाखो विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करणारे पी.डी. सर हे सुसंस्कृत शिक्षण तज्ञ म्हणून संपूर्ण देशाला सुपरिचित आहेत। उच्च शिक्षित शेतकरी कुटुंबातील आल्यानं त्यांना सामाजिक जाणीवा आणि जबाबदाऱ्यांचं भान देखील आहे। पिंपरीचं साहित्य संमेलन त्यांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट होताच, परंतु तो पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासातील देखील टर्निंग पॉइंट ठरला। औद्योगिकरणामुळे शहरीकरण झालेल्या पिंपरी चिंचवड शहराला साहित्य संस्कृती टिकणार नाही अशी भीती व्यक्त करण्यात येऊ लागली होती। ही भीती निरर्थक कशी ठरवायची हे पी.डी. सरांनी आपल्या कृतीतनं दाखवून दिलं। पी.डी. सरांची कृती भौगोलिक अर्थाने पिंपरी चिंचवड शहरामधील असली तरी तिचे परिणाम मात्र व्यापक दूरगामी आहेत। त्यामुळं या पुढच्या काळात आपल्या सर्वांना त्या दृष्टीने काम करावं लागणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही देखील पाऊल टाकायला सुरुवात केलेली आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर पी.डी. पाटील मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो। त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देखील देतो।